टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यांचे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत। खरं तर अजून देखील ते दुःखातून सावरलेले नाहीत। मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर आज दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन महादेव राबवलेलं गेलेलं आहे आणि पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांपैकी 2 दहशतवाद्यांचा खात्मा या ऑपरेशन अंतर्गत करण्यात आल्याचं समजतंय। माझ्यासोबत संतोष जगदाळेंच्या पत्नी आणि मुलगी आसावरी देखील आहे। ताई, आज ऑपरेशन महादेव राबवलं गेलं आणि पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समजते। हो, ती माहिती कळल्यानंतर मला जेव्हा कळलं की ते सरकारने ऑपरेशन महादेव नावानी हे ऑपरेशन राबवलं आणि 3 दहशतवाद्यांचा त्यांनी नायनाट केला, मारलं त्यांना, खात्मा केला। तर ते ऐकल्यानंतर त्यांचे ते फोटोज आणि ती बातमी वाचल्यानंतर पाहिल्यानंतर माझ्या मनाला खूप आनंद झाला। मी खूप रडले की आज कुठेतरी मला समाधान लागलं की 3 महिने आम्ही आज जागे आहोत की ते अतिरेकी सापडणार कधी। त्यांचा तो चेहरा, सारखं ते गन घेऊन उभे राहिलेले, आम्हाला ते आजान पडो म्हटलेले आणि ते सारखं डोळ्यासमोर फिरत राहतं, माझा नवरा रक्तात पडलेला। तर त्याचा कुठेतरी मी देवाला सारखी म्हणायची। आजच मी महादेवांना म्हटलं की मला न्याय कधी मिळणार। आणि किती आश्चर्याची गोष्ट आहे की माझी पूजा झाल्यानंतर आणि जेव्हा हिनं सांगितल्यावर मी जेव्हा टीव्ही लावला ना, तर ते ऑपरेशन महादेव नावानी झालं होतं। म्हणजे हा योगायोग आहे का माझ्या मनाची तळमळ त्या महादेवांपर्यंत पोहोचली हे मला माहित नाही, पण मला खूप समाधान आहे की आज कुठेतरी थोड्या प्रमाणात आम्हाला न्याय मिळालाय आणि पूर्ण न्याय तेव्हाच मिळेल अजून ते 3 अतिरेकी ह्याच ऑपरेशन महादेव राबवून जेव्हा मारले जातील, त्यांचा खात्मा केला जाईल, तेव्हा मला खरंच खूप आनंद होईल। त्या दिवशी मी खरंच सुखाची झोप घेईल आणि माझ्या मिस्टरांच्या आत्म्याला पण शांतता लागेल। आसावरी, खरं तर आपण पाहतोय की डोळ्याला पाणी आलंय। श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे। आई म्हणते की मी आज महादेवाला गेलते तेव्हा मला न्याय कधी भेटणार, अशा प्रकारचं देवाला विचारलं। ऑपरेशन महादेवला राबवलं गेलंय। मला आर्मी म्हणजे आपली फोर्सेस, आर्मी आणि आपल्या सरकारबद्दला खूप धन्यवाद म्हणावंसं वाटतंय की पहिलं ऑपरेशन सिंदूर केलं होतं आणि आता त्या ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन महादेव त्यांनी आज कळलं, आपल्या सर्वांना समजलं। आणि जेव्हा मला कळलं की अटॅकमध्ये जी लोक इन्वॉल्व्ड होती त्यातले 2 लोक 3 लोक आज मेली आहेत, तर मी सरकारकडे ही विनंती करेन की हे महादेव ऑपरेशन पूर्ण करा, थांबवू नका जोपर्यंत पूर्ण जी लोक इन्वॉल्व्ड आहेत त्याच्यामध्ये ती मरत नाही तोपर्यंत। आणि आज जे काही घडलं त्याच्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे। मला असं वाटतंय आज त्या 26 लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल, कारण ज्या ब्लँक पॉईंटवर त्यांनी या 26 लोकांना मारलं, हिंदू आहेस का मुसलमान आहेस का विचारून मारलं, त्याच हिंदू लोकांसाठी त्यांचा जो देव म्हणतो देवो के देव महादेव, त्यांचं नाव देऊन आज हे ऑपरेशन त्यांनी राबवलं। यासाठी मी सरकारची खूप आभारी आहे। यापूर्वी सिंदूर ऑपरेशन राबवलं गेलं जे की थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आज ऑपरेशन महादेव, खरं तर सिंदूर पहिलं ऑपरेशन होतं, नंतर महादेव होतं। दोन्ही नावं ऐकून काय वाटतं नेमकं? त्यांनी आपल्याला हिंदू आहेस का मुसलमान विचारून मारलं आणि आपण त्यांना आपले हिंदूंचे जे महत्त्वाचं आपण म्हणतो असं की सिंदूर हे स्त्रियांचं सिंदूर उजाडलं ज्या दहशतवाद्यांनी, त्याच सिंदूरचं नाव घेऊन त्यांना पहिले त्यांच्या घरात घुसून मारलं, कारण ते आपल्या घरात घुसून आपल्या लोकांना मारून गेले। आणि आज त्या लोकांना मारलं ज्यांनी समोरासमोरून विचारलं की तुम्ही हिंदू आहात नाही आहात तर आजान पडो। आज त्याच लोकांना आपल्या देवाचं नाव घेऊन मारलं गेलंय। हिंदूंना टार्गेट केलं गेलं होतं, आज ऑपरेशन महादेव नाव देऊन ज्यांनी टार्गेट केलं त्यांचाच खात्मा करण्यात आला। तेच हिंदू म्हणून तुम्ही विचारताय ना, तर आम्ही हिंदू म्हणूनच तुम्हाला मारणार। कदाचित हेच धोरण मनात आणि डोक्यात ठेवून आपल्या महादेवाच्या रौद्र अवताराने आपल्या इंडियन आर्मीने त्या लोकांना जाऊन मारलंय। ताई, तुम्ही खरं तर दुःखातून अजून देखील सावरलेले नाही। तुम्ही म्हणतात की अजून देखील तुमच्या डोक्यात तेच विचार येत असतात, आता कुठेतरी हे विचार थांबतील? नाही, विचार अजून थांबणार नाहीत, कारण माझं एक माणूस गेलंय आणि ते कुठल्याही म्हणजे त्यांना मारलंय म्हणून ते भरून निघणार नाहीये।
पण समाधान मला लागेल की एवढ्या दिवस आम्ही वाट पाहतोय त्या अतिरेक्यांना मारण्याची, तर ते आत्ता कुठे ते 3 मेलेत आणि आता जेव्हा अजून ते 3 मरतील तेव्हा मला समाधान लागेल. पण विचार जे माझ्या मिस्टरांच्या विषयीचे आहेत किंवा आम्ही जे स्पेंड केलेले आहेत एवढा काळ, तो थांबणार नाही. आणि फक्त मला एवढंच सांगायचं की सरकारने कुठल्याही टुरिझम पॉईंटवरती अलर्ट राहावं. असं सिक्युरिटी नाही आणि मग आपले निष्पाप लोक मरतात, ही चूक पुन्हा सरकारकडनं नको व्हायला. आणि त्यांनी हे ऑपरेशन महादेव राबवलं त्याच्यासाठी तर मी एकच वाक्य बोलेल, हर हर महादेव. ताई म्हणते की आता ऑपरेशन महादेव सुरू केले तर ते थांबवायला नको, दहशतवाद्यांचा समूळ नायनाट केल्याशिवाय हे ऑपरेशन आता थांबायला नको. हो, मी पहिल्या दिवशी जेव्हा आमची मुलाखत घेतली ना तेव्हाही मी तेच सांगितलं. आणि जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं होतं तेव्हा तर मला खूप आनंद झाला होता, कारण माझ्या मिस्टरांची ती विषच होती पहिल्यापासूनची की माझ्यामुळे का होईना पण अतिरेकी मारले गेले पाहिजेत. पण त्यावेळेला तर ते 9 तळं त्यांची उद्ध्वस्त झाली. 20 मिनिटात आपल्या आर्मीनी 9 तळं त्यांची उद्ध्वस्त केली, मदरसे किंवा जिथे त्यांना शिकवलं जातं, जिथे त्यांचे म्होरके राहतात. आणि त्यानंतर एवढे 90 अतिरेकी त्यांनी मारले. मला खूप आनंद झाला होता, कारण हे जगून त्यांचा काय उपयोग आहे, ते लोकांना मारण्यासाठीच आहेत. तर त्यांना मारलेलंच बरं, त्यांना ते शरण आले किंवा त्यांना त्यांच्यावर दया दाखवण्याचं काहीच कारण नाही. आणि त्यानंतर आम्ही वाट पाहत होतो, ते 90 मारले गेले ते ठीक आहेत, पण ज्यांनी आमच्या माणसांना मारले ते राजरोसपणे फिरत होते ना. अनेक लोकांकडून देखील हाच प्रश्न उपस्थित केला जात होता की सिंदूर ऑपरेशन झालं खरं, पण नेमका हल्ला करणारे कुठे आहेत, त्यांचा खात्मा कधी होणार. आपली मिलिटरी आपली आर्मी त्यांना शोधतच होती, पण ते कुठे जंगलात जाऊन लपले होते किंवा तिथल्या लोकल लोकांपैकीच कोणी होते का हे माहिती नव्हतं. NIA वाले आमच्या संपर्कात होते, ते आम्हाला प्रत्येक फोटोमधून किंवा सगळ्या याच्यातून आम्हाला विचारत होते, कॉन्फरन्सला घेत होते, त्यांचे कॉल येत होते. मग त्यांचं ते काम चालूच होतं, ते बंद नव्हतं. आणि मला खात्री होती की आपली आर्मी तिथे पाकिस्तानमध्ये जाऊन जर घुसून मारू शकते, तर जंगलामध्ये कुठे ना कुठेतरी जाऊन त्यांना शोधून ते मारणारच आहेत. बस आम्ही वाट पाहत होतो. राग तर खूप येत होता की इतके दिवस का लागलेत, पण मग असं वाटत होतं की छोटं नाही आहे, खूप मोठं आहे, त्यांना लपायला खूप जागा आहेत, कदाचित लोकल लोकच असतील तिथली कोणीतरी. असे खूप असंख्य विचार येऊन गेले आमच्या मनामध्ये. पण नंतर असं जाणवलं की कधीतरी आपल्याला हा न्याय मिळणारच आहे. नाहीतर मी तर विचारच केला होता की उपोषणाला बसायचं, की जोपर्यंत ते टेररिस्ट मारले जात नाहीत मग माझं काही का होईना, हे मी ठरवलं होतं. कारण डोळ्यापुढे ते गननी मारलेलं, अजान पडव म्हटलेलं, धर्म विचारून मारलेलं, त्याचा भयानक राग होता मला. पण एकतर आम्ही 3 महिने आत्ता काय दुःखात आहे आम्ही दोघीजणी, ह्याची कल्पना कोणीच नाही करू शकत. पण आज ते महादेवाचं नाव घेऊन आज श्रावणी सोमवारला महादेवांच्या भक्तांना ही आनंदाची पर्वणीच आहे. मी तर हे म्हणेन की त्यांनी महादेवाचा जो रुद्र अवतार आहे ना, त्या रुद्र अवताराने ह्या राक्षसांना मारले आणि त्याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि मी त्यासाठी सरकारचं आणि आपल्या आर्मीचं त्यांना थँक्यू म्हणेल, खूप आभार मानेल त्यांचे. ताई, आईच्या मनात किती दुःख आहे याच्यातून आपल्याला समजतं की जर या दहशतवाद्यांचा खात्मा नसता झाला तर आई म्हणतायत की मी उपोषणाला बसणार होते. होती हे खूप आधीपासूनच म्हणते की जर लवकरात लवकर या गोष्टीचा निकाल लागला नाही किंवा आपल्याला न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करेन. आणि या गोष्टीवर मला असं वाटत नाही की काही चूक होती, कारण जर 400 किलोमीटर आतमध्ये येऊन आपल्या देशात आपलीच लोक सुरक्षित नाही आहेत तर मग न्याय कुणाकडे मागायचं. आणि जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तर ही खूप मोठी गोष्ट होती आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून पण आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण तरीसुद्धा ते लोक फिरतच होते ना, ज्यांनी ॲक्च्युली तिथे फील्डवर येऊन लोकांना मारलं किंवा त्याच्या मागे जे मास्टर माइंड होते ते आहेत का, ते गेलेत का, ह्याचं उत्तर नव्हतं. आमच्या कुटुंबाचंच नाही, त्या प्रत्येक 26 कुटुंबियांमधल्या प्रत्येक माणसाच्या मनात, त्यांच्याशी रिलेटेड माणसांच्या मनात, देशभरातल्या अनेक नागरिकांच्या मनात हा प्रश्न होताच. मला असं वाटतं त्याचं उत्तर आज कदाचित मिळायला सुरुवात झाली आपल्याला, की ह्याच्या पुढे जेव्हा पूर्ण रिपोर्ट बाहेर येईल किंवा कोण होते हे लोक, कुठून आलेत, कसे आलेत, हे जेव्हा गोष्टी कळतील तेव्हा कदाचित हा पूर्णपणे चॅप्टर क्लोज होईल. पण मला असं वाटतं हे आता तुम्ही मारलेत ना आज 2 आणि 3, तर ते जेवढे पण आहेत तेवढे सगळे मारा, तर परत हे आपल्याला करायची गरज नाही पडणार.
आई, मला सांगावंसं वाटतं की ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव ह्या 2 ऑपरेशननी आपल्या भारताने, आपल्या सरकारने, आपल्या आर्मीनी त्या पाकिस्तानला दाखवून दिले की आम्ही कोणाला घाबरत नाही. तुम्ही कुठलेही धर्म विचारा, नाही तर अजून कुठलं काही विचारा, तुम्ही आमच्यावर जे घाण कृत्य केलं आहे ना त्याचा उत्तर आम्ही तुम्हाला देणार. आणि इथून पुढे जरी आम्हाला थोडासा त्रास दिला तरी आपलं सरकार आणि आपलं आर्मी त्यांना प्रत्युत्तर देणारच आहे. खूप त्यांना तो दहशतवाद बसला पाहिजे त्या देशांना की जे आपल्या नादी लागणार आहेत. तुमच्या कुटुंबावर खरं तर खूप मोठा हा दुःखाचा डोंगर आहे, मात्र आज कुठेतरी थोडंफार समाधान वाटतंय की आपल्या घरातील व्यक्तीला मारणाऱ्यांचा देखील आज खात्मा होतोय. हो, मनाला समाधान, म्हणजे मी खूप रडली आहे त्या समाधानाने. आणि मला माझं दुःख खूप बाहेर पडलं की किती, म्हणजे मी वाट पाहत होते आणि मला कधी कधी अशी कल्पना करायची की तीच रायफल घेऊन मी जर त्याला मारलं असतं, त्यावेळेला आम्ही घाबरलो होतो. पण आता त्या रायफल आणि त्या सगळ्या गोष्टींची, त्या दहशतवाद्यांची भीतीच मनातून गेली की आज आपल्या पाठीशी आपलं सरकार आहे. त्यावेळेला पण 26/11ला पण एवढी लोक गेली पण त्यांना न्याय नाही मिळाला. कदाचित नंतर मिळाला असेल, पण तेव्हाही ती घटना घडलीच. आपल्याच देशात येऊन आपल्याला मारतात कारण नसताना. मग त्यांनाही तसंच आपली दहशत त्यांच्यावरती हिंदूंची दहशत त्यांच्यावर राहिलीच पाहिजे. म्हणजे हे सरकार करते ते योग्य पाऊल आहे त्यांचं. हा थोडा उशीर लागेल कारण त्याच्यामध्ये सामान्यांचा बळी जायला नको आणि फक्त दहशतवादीच मारले गेले पाहिजे, हे आपल्या सरकारचं धोरण आहे. जसं आमचा सामान्यांचा बळी गेलाय पण त्या पाकिस्तानला त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही, पण तसं आपलं सरकार नाही. आपलं सरकार विचार करणार आहे. त्यामुळं हे जे आता ऑपरेशन महादेव राबवलं त्यांनी ते खूप योग्य आहे आणि खूप चांगलं. कशासाठी आहे तर हे आपले हिंदू नाव आहेत आणि त्यांना ती चपराक आहे की आम्ही आमचं हिंदुत्व सोडणार नाही आहे, तुम्ही कितीही काही करा. आपण पाहतोय की खरं तर खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे, मात्र ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर ऑपरेशन महादेव हे सरकारकडून राबवलं गेलं आणि आता ऑपरेशन महादेव जे राबवलं जातं ते थांबवू नये, दहशतवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करावा, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त केली जाते. कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.